काय आई कसलं बुकिंग करतायत ताई आणि दीदी पण काहीतरी बुक करतीये. काय चाललंय? अगं त्या दोघी फिरायला चालल्यात ना अच्छा, त्याचं. मला बोलल्या नाहीत काय? तुझ्याकडे आहेत का एवढे पैसे? हा ते आहे पण बोलल्या पण नाहीत ग मला त्या साध्या. काय झालं? का रडतीये? मावशीने का? मारलं. चोरी केलीये तू तिने. चोरी केलीस? मी कुणीच सांगितलेले बॅगेतनं पैसे ताई काढायला. तुझ्याच मुलाने चोरी करायला सांगितली म्हणतीये ती. खोटं बोलतीये तुझी मुलगी. जरा ना त्यांच्या गरजा पूर्ण करत जा वेळेवर. तू पागल आहेस का ग? काहीही बोलते. इथे हे लिही, सगळा अभ्यास पूर्ण कर मग खेळायला पाठवणार आहे तुला. ओके? हॅलो. हा बोल नाही. हो मी बरी आहे. काय म्हणते? तू तनूच्या बर्थडेला का नव्हती आली ग? काल ताईच्या मुलीचा बर्थडे होता. मला नाही काय फोन आला. खूप मस्त आणि मोठा बर्थडे केला हॉटेलमध्ये. हा. खूप मोठे मोठे पाहुणे, गिफ्ट, खूप मोठा अच्छा. हॉल घेतलेला त्यांनी. छान केलं बघ बर्थडे. तू यायला पाहिजे विसरली होतं. असेल मला बोलवायला. हा विसरलीच असेल ग, गडबडीत खूप पाहुणे वगैरे आलेले. हम्म. तिच्यात खूप मोठी मोठी लोक आली असतील. मग तिच्या माणसांमध्ये माझी इज्जत गेली असती ना. आणि आम्ही कसे ऑटोत येणार, तिच्या नातेवाईक तिला बघणार, विचारणार, असं वाटलं असेल तिला. तसं काही नाही, काही पण नको विचार करू. जाऊ दे, ठीक आहे. बरोबरच तर आहे. ज्याच्याकडे पैसा असतो ह्याला या जगात किंमत असते. नातं कोणतंही असो, तुमच्याकडे पैसा हवा, पद हवी, प्रतिष्ठा हवी. सगळीच नाती तशी नसतात, पण जी नाती अशी वागतात ती खूप त्रासदायक असतात.